मॅडम आता तरी सांगा तुम्ही नक्की काय करणार आहात? कळेल तुला, सांगते मी. हे करू नकोस. भैया भैया तू हे बघ शांत हो भैया. माझा ऐकून तरी घे. अरे दौलतराव तसला माणूस नाहीये, यात नक्कीच काहीतरी ना. नीच माणसाबद्दल मला काही ऐकून घ्यायचं नाहीये. मला एक कळत नाही पृथ्वी, तू त्याची बाजू का घेतोयस? काय झालं? पूजा व्यवस्थित पार पडली ना? अरे मंदिरात काही घडलं का? एवढा का चिडलास तू? नका त्या दौलतनी आज भर मंदिरामध्ये एका स्त्रीची छेड काढली. काय? मंदिरात छेड काढली? शी 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 शी. हा शुभ आणि त्याची फॅमिली अत्यंत विकृत आणि नीच माणसं आहेत. कमाल झाली. शी, काय घाणेरडा प्रकार आहे हा. भैया भैया काहीतरी गैरसमज झालाय. दौलतराव सज्जन माणूस आहे, तो असलं कृत्य नाही करणार. पृथ्वी, डोकं ठिकाणावर आहे का तुझं? गैरसमज झालाय काय? कुठली बाई स्वतःच्या अब्रूचे धिंडवडे काढेल असे कॅमेरा समोर मोबाईलवर व्हिडिओ शूट करत असताना? हा, बरोबर बोलालत मॅडम. नाही म्हणजे एखादी स्त्री अशी स्वतःची अब्रू वेशीवर टांगणार नाही ना. आणि दुसरी गोष्ट म्हणजे विश्वंभरनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं ना ते. हा, तो सांगतोय ना, मग विश्वास ठेवायला नको? पृथ्वी, अरे अजून किती दिवस त्या लोकांच्या बाजूनी बोलणार आहेस तू? हा, प्रत्येक वेळेला तू शुभूच्या घरच्यांची बाजू घेतोस. त्यांना चोरट्यासारखं घरात आणण्याचा पण तुझाच प्लॅन होता ना? हा, काय बाकी राहिले आणखी? आज सुद्धा मला त्या दौलतचा नीच आणि घाणेरडा चेहरा बघावा लागला. आता माझी 100% खात्री पटली. महालक्ष्मीच्या हाराची चोरी सुद्धा त्या दौलतनीच केली होती. त्या शुभू आणि त्याच्या आईने म्हणून नंतर सगळं मॅनेज केलं आणि नंतर मग निष्पा असल्याचा आव आणला. मी तुला कानी कपाळी ओरडून हेच सांगत होते विश्वंभर, पण तू ऐकलं नाहीस माझं त्यावेळेला. बरं झालं आता तुझे डोळे उघडलेत ते. हे तुझ्या हाताला काय झालंय रुद्र? नाही, काही नाही. एक छोटा ऍक्सिडेंट झाला होता, भाजलंय फक्त, दुसरं काही नाही.